दुर्दैवानं आमच्या बरोबर हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे. शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्यानंतर भाजपच्या नेत्यांनीही अजित पवारांशी केलेल्या युतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दुर्दैवानं अजित पवारांच्या गटाशी युती झालीये असं भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी विधान केलंय. विधानामुळे महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं दिसून आलंय. तसंच गणेश हाके हे भाजप प्रदेश प्रवक्ते असल्यानं त्यांचं हे विधान गांभीर्यानं घेतलं जातंय. राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्यानं लोकसभेत आपल्याला फटका बसल्याचं मत भाजपच्या गोटातून व्यक्त होतंय. त्यात शिवसेनेकडून देखील अजित पवार गटाकडे बोट ठेवण्यात आलंय. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील पक्ष वेगळे लढणार का की अजित पवार गटाला बाहेरचा रस्ता दाखवणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. तसंच यावर अजित पवार गटानं देखील प्रतिक्रिया दिली आहे. हे गणेश हाके यांचं वैयक्तिक मत आहे. त्यांना तिकीट हवं होतं, ते न मिळाल्यानं हाके उद्विग्न झाले असतील. गणेश हाकेंना विचारून महायुती ठरली नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिली आहे. तसंच यावर अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवानं आमच्या बरोबर हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे. खरं म्हणजे त्यांची युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली. पण हे अशा पद्धतीची संघाशी संघ म्हणतात तसं आता आमचा संघ घडवला. कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. हे असंच जर चालू राहिलं तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावरती, आमच्या गावाच्या वरती आम्ही चर्चा केलेली आहे. हे अमित भाईंशी, मोदी साहेबांशी, देवेंद्रजींशी या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे. तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात. हे बोलण्यात काही त्याला फार आम्ही महत्त्व देत नाही. माझं काम माझं चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.